आपलं निमंत्रण स्वीकारून आपला बहुमोल वेळ आपल्यासाठी दिला। असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते सन्माननीय श्री राजेश पुंडलिक पाटील हे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं बहुमोल मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। मी विद्यालयाच्या प्राचार्य सौ जावळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन आजच्या प्रमुख पाहुण्यांना सन्मानित करावं। या महामानवाच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेणं आवश्यक आहे आणि ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं, समाजापर्यंत कसं पोहोचेल याचा प्रयत्न आपण करूया। म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते जे आहेत त्यांचा मी अगोदर थोडक्यात परिचय करून देतो। श्री राजेश पुंडलिक पाटील, BSc B.Ed, MSW, युनिक फाउंडेशन वाडा या फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत। छत्रपती शिवाजीराजे विचार मंच देवळी ह्याचे देखील अध्यक्ष आहेत। शिक्षक सेना जिल्हा पालघर या सेनेचे कार्याध्यक्ष आहेत। CITU प्रणित आश्रमशाळा शिक्षक संघटना या संघटनेचे देखील ते कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। सध्या ते माध्यमिक शिक्षक गव्हर्नमेंट सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्कूल कावळे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर या ठिकाणी ते सेवेत आहेत। आतापर्यंत जवळजवळ 16 वर्ष सेवा झालेली आहे। तरुण आहेत, होतकरू आहेत आणि त्यांचा YouTube वरचा कार्यक्रम पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्यासारख्या शाळेमध्ये त्यांना बोलवावं अशी आम्हाला निश्चितपणे त्यांच्या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली। म्हणून आम्ही कार्यक्रम साजरा करण्यासाठी प्रमुख वक्ता कोण असावा, भोईर सरांकडे हा विषय काढल्यानंतर त्यांनी माझ्या परिचयाचे सर आहेत, मी त्यांना बोलवेल अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सूचना केली आणि त्यानुसार आम्ही त्यांना निमंत्रण दिलं। निमंत्रण स्वीकारून ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। पुन्हा मी विद्यालयाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि विनंती करतो की त्यांनी आपलं बहुमोल मार्गदर्शन सुरू करावं। मला सहन करण्यासाठी आपणास नियती शक्ती देऊ। ही शक्ती आपल्यामध्ये उतरण्यासाठी मोबाईल नावाची संकल्पना डायस सोडून, बिकॉज these all people are responsible person, सो माझ्या समोर बसलेल्यांना विनंती आहे, मला सहन करण्यासाठी बंद करता आला तर बंद करा, अदरवाईज तो शांत मोडवर ठेवा, त्यालाही आराम करू द्या, ही माझी नम्रतेची विनंती आपणा सर्वांना। त्यासाठी मी 15-20 सेकंद थांबतो वाटल्यास। ओके, धन्यवाद। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्या मातेच्या कुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं, त्या स्वराज्याच्या ज्ञानपीठ, आदर्शपीठ, ज्या मातेने केवळ एकच राजा नव्हे तर पुत्राच्या सोबतीला नातवाच्या संगतीने 2-2 राजे या देशाला दिले, त्या जगाच्या पाठीवरचं मातृत्वाचं सर्वात मोठं उदाहरण राष्ट्रमाता, राजमाता, वीरमाता जिजाऊ, ज्या राजाने देखणं स्वप्न सत्यात उतरवलं होते, तुम्हाला जगण्याचं स्वाभिमान, दिशा, आशा, छत्रपती शिवाजीराजे। ह्या महाराष्ट्राच्या मातीला नव्हे, उभ्या देशाच्या मातीला ज्याने अखेरच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे मूर्तिमंत उदाहरण दाखवलं, ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या खांद्यावर लिहिलेलं पेललं,
ते तरुणांचे स्फूर्तिस्थान छत्रपती शंभूराजे. विद्येविना मती गेली, मतीविना निधी गेली, निधीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनाथ एका अविद्येने केले. शेतकऱ्यांचा आसूड माझ्या लाडक्या राजाची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, या देशाची पहिली शिक्षिका किंबहुना पहिली मुख्याध्यापिका, ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आदर्श विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका एक स्त्री आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या सगळ्या माय भगिनींचे आधार करती विद्येची देवता माई सावित्रीबाई फुले. हा महाराष्ट्राचा वारसा, हा देशाचा वारसा पुढे चालवत असताना दिवसा गावातील घाण साफ करून रात्री बहुजनांच्या मस्तकात खऱ्या अर्थानं ध्यान गंगा उतरवणारे कर्मयोगी संत गाडगे बाबा, महाराष्ट्रातील तत्सम सर्व संत, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, स्वराज्याचे संकल्पक राजे शहाजीराजे भोसले, या सर्व तत्सम महानायकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून हिमालयाच्या साक्षीने आमची भारताची सीमा अबाधित राखणारे सर्व जवान, त्यांना सुद्धा मानवंदना करून द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगाच्या पाठीवरच्या अनेक विद्वानांच्या यादीत सर्वोच्च स्थानी असणारे, सन 2012 मध्ये कोलंबियाने केलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये सर्वोच्च स्थानी असणारे, लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठानं जो सर्वेक्षण केला मागील 10,000 वर्षांमध्ये सर्वात बुद्धिजीवी व्यक्तिमत्वांची जी यादी तयार करण्यात आली, त्यामध्ये 4थ्या क्रमांकावर असणारे शिका, संघटित व संघर्ष करा. कोणत्याही संघटनाची ताकद ही संख्येवर अवलंबून नसून कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकतेवर अवलंबून असते. मी प्रथमतः भारतीय, अंतिमतः भारतीय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यावर, ते भाषण केल्यावर ती व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक महामंत्र, मूलमंत्र देणारे, घटनेचे मुख्य आधार करते विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी जयंती आहे. ह्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं मला चांगलं आठवतं, जेव्हापासून शालांत प्रमाणपत्र परीक्षा असेल किंवा 12वीची परीक्षा असेल, ज्यावेळेस मेरिट लावली जायची आपल्या या मुंबई विभागाची, त्यावेळेस आवर्जून त्या यादीमध्ये आदर्श विद्या मंदिरचा विद्यार्थी आम्हाला नावानिशी दिसायचा. कारण माझं बरंचसं वास्तव्य उल्हासनगर आणि कल्याणमध्ये राहिल्या कारणानं ह्या शाळेविषयी मी केवळ ऐकून नाही तर ज्ञात आहे. बऱ्यापैकी या शाळेचा इतिहास मला माहिती, या शहरामध्ये वारंवार संघटनेच्या कामानिमित्त येणं जाणं असतं. सो प्रथमतः मी धन्यवाद देईन इथल्या संस्थेला, या आदर्श विद्या मंदिराच्या प्राचार्या, हिंदू कोड बिलाच्या सर्वात मोठ्या पाईक असं मी समजेन सौ ज्योती जावळे मॅडम, उपप्राचार्य आदरणीय सौ साधना शिरसाळ मॅडम, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य ज्यांचं मराठीवर छानसं प्रभुत्व आहे, हे सांगताना मला विशेष आनंद होतो. तरच खऱ्या अर्थाने ही जयंती आज फलिताकडे गेली असं आपल्याला म्हणता येईल. हे तुम्हाला सर्वांचे प्रेरणास्रोत आदरणीय श्री शेख सर, या ठिकाणी उपस्थित असणारे माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षिका सौ साधना शेरेकर मॅडम, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री भोडके सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री गुटेर सर, ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो ते श्री राजेश भोईर सर, माझा मित्र प्रदीप, माझ्या समवेत आलेले माझे मोठे बंधू योगीजी पाटील, माझे दुसरे बंधू देवानंदजी शिंदे सर, वाड्यावरून आलेले माझ्यासोबत गुरुकुल या शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक विनोद राऊत सर, राय शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा वाहत असणारे आमचे केवल पाटील सर, ज्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही आदर्श विद्या मंदिर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा एक प्रांजळ प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, ते आमचे माझा जिल्हा माझी माणसाची टीम,
आमचे मयूर भागडे, मयूर शिरार, आणि माझ्या समोर बसलेले माझ्यासाठी सर्वजण मोठ्या भावाच्या ठिकाणी, काही पितृतुल्य व्यक्तिमत्व आहेत, काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत. आपणा सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. नतमस्तक होऊन आपणा सर्वांना जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. मी जर रोमन कॅथलिक असतो तर एखाद्या संतांचं चॅपल उभारलं असतं, पण मी रोमन कॅथलिक नाही. त्यामुळं मी लाईट हाऊस उभारण्याचा संकल्प मनामध्ये बांधेन. अमेरिकेच्या इतिहासामध्ये तत्कालीन काळामध्ये ज्या ज्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता त्यामधील एक व्यक्तिमत्व म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन. हे बेंजामिन फ्रँकलिन काय म्हणतायत पुन्हा ऐका. मी जर रोमन कॅथलिक असतो तर एखाद्या संतांचं चॅपल उभारलं असतं, पण मी रोमन कॅथलिक नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये लाईट हाऊस उभारण्याचा संकल्प आहे. लाईट हाऊस आपण सर्वांना ठाऊक आहे, दीपस्तंभ. समुद्रामध्ये जे जे नाव, बोटी, जहाज घेऊन जातात खलाशी, त्यांना किनाऱ्याची योग्य दिशा मिळावी म्हणून या दीपस्तंभाची भूमिका दीपस्तंभ बजावत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये 16व्या-17व्या शतकामध्ये जर आपण डोकावून पाहाल तर आपल्या लक्षात येईल, ज्यावेळेस ही जहाज नावाडी आतमध्ये घेऊन जायचा समुद्रामध्ये, त्यावेळेस दुसऱ्या बाजूला डोंगरावर काहीतरी पेटवलं जायचं आणि त्या आगीच्या दिशेनं हे नावाडी आपलं जहाज घेऊन यायचे. परंतु ते जे काही पेटवलं जायचं त्याचा प्रकाश फारसा नसायचा. त्यामुळे बरीचशी जहाज ही किनाऱ्याला पोहोचण्या अगोदरच समुद्रामध्ये त्यांचा शेवट व्हायचा. ही भयानक परिस्थिती होती. थोड्याशा कालांतराने पुढे सरकवून पुढच्या काळामध्ये दिवे लावण्याचा प्रकार करण्यात आला की दिवे लावून प्रकाश दिसेल, त्या प्रकाशाच्या जीवावर ही जहाज समुद्राच्या काठी पोहोचतील. तोही प्रयत्न फारसा काळापर्यंत चालला नाही, फार कालावधीपर्यंत तो टिकला नाही. पण जसजसं लाईटच्या संदर्भात, प्रकाशाच्या संदर्भात नवनवीन प्रयोग समोर आले, ऑप्टिकल मेकॅनिझम, ऑप्टिकल फायबर सारखे प्रयोग यशस्वी झाले आणि मोठमोठे प्रकाश स्रोत सोडणारे दीपस्तंभ तयार करण्यात आले आणि मग त्या प्रकाशाच्या दिशेनं ही जहाज समुद्राच्या दिशेने योग्य सुकर असा प्रवास करू लागली. हा सगळा जो प्रवास आहे या दीपस्तंभाचा, याचा विचार करतच असताना बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात की माझ्या मनामध्ये अशी काही दीपस्तंभ तयार करण्याचा मानस आहे. हे सांगण्यामागचा उद्देश असा, ही जहाज जेव्हा समुद्राच्या काठी येत असताना अनेकांना आपला स्वतःचा अस्त डोळ्या देखत पाहावा लागला. त्याच पद्धतीने 17व्या-18व्या शतकामध्ये अस्पृश्य समाजातील ज्या ज्या घटकांना, मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणताना अनेक अडचणी, अनेक यातना भोगाव्या लागल्या. एक साधं गणित, एक साधं वाक्य डोळ्यासमोर जर आणलं, तत्कालीन परिस्थितीमध्ये या अस्पृश्य समाजामध्ये माझे बाबासाहेब जन्माला आले नसते तर, एवढा एक साधा प्रश्न आपण जर विचारला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा पाळा धराधर आपल्या समोर येईल. म्हणजे जी बहुजन समाजाचा हा जो अस्पृश्य घटक वर्ग होता, यांचं जहाज, यांची नाव किनाऱ्याला पोहोचतच नव्हती. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी छान जगावं असं वाटतच असतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या घटकालाही वाटणं काही गैर नव्हतं. तोही माणूस होता, ती एक मानव जातच होती. त्यांची जी जहाज आहे ती किनाऱ्याला योग्य दिशेला पोहोचत नव्हती. अशा वेळेस एका महामानवाचा उदय झाला, ज्यानं दीपस्तंभाची भूमिका बजावली, ज्यानं वैचारिक क्रांती घडवून आणली. ही क्रांती घडवून आणत असताना मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता या महामानवानं क्रांती घडवून आणली आणि ती केवळ फक्त शिक्षणाच्या जीवावर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देतात. काय नाही, त्यांनी शेळीपेंडीच्या दुधाची उपमा दिली. सहज त्या कोणी जाऊन पिईल. अरे हिंमत येतो, वाघिणीचं दूध आणून दाखव. आणि म्हणून शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली.
मग ही वैचारिक क्रांती घडवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य घटकातील वंचित घटकांना आपल्या जीवनाच्या योग्य किनाऱ्याकडे नेताना अतिशय महत्वाची भूमिका बजावली. म्हणून आपला आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेचा दीपस्तंभ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला, त्यांची वाटचाल कशी झाली, आता मी शेख सरांनी अगदी योग्यरित्या मांडली. MIDC मध्ये अधिकारी पदावर कार्यरत असणारे आमचे ज्येष्ठ बंधुराज पंकजी सासे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद दादा. बदलापूर या ठिकाणी ते वास्तव्यात आहेत आणि आवर्जून त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित. मी पुनश्च त्यांचं स्वागत करतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा विचार करत असताना आपल्याला त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणं खऱ्या अर्थानं येत्या काळातील खूप मोठी गरज आहे. म्हणून मी बेंजामिन फ्रँकलिनच्या गोष्टीपासून सुरुवात केली. मित्रांनो, जीवन म्हणजे काय तर व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व. व्यक्तित्व टू व्यक्तिमत्व हा जो प्रवास आहे ना त्याला जीवन असं म्हणतात. व्यक्तित्व प्रत्येकाला लाभतं, प्रत्येकाला लाभलंय. नियतीच्या कृपेने आई वडिलांच्या पुण्याईने प्रत्येकाचा जन्म झालाय. म्हणजे आपण जन्म घेतो त्याच दिवशी आपल्याला व्यक्तित्व लाभलेलं असतं. पण त्या व्यक्तित्वापासून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे हा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे जीव. आणि व्यक्तित्व तो व्यक्तिमत्वाचा प्रवास ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वानं अगदी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केला त्याचं जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून जगाच्या पाठीवरच्या असंख्य पदव्या ज्या महामानवाच्या चरणी येऊन लीन होतात, जिथे येऊन थांबतात, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. MA, PhD, DLIT, DSc, बार ॲट लॉ अशा असंख्य 32 पदव्या ज्या माणसानं मिळवल्या. 125हून अधिक देशामध्ये ज्या महामानवाची जयंती आज मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. म्हणून तर त्या महामानवाला विश्ववंदनीय असं म्हटलं. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख आपण एका बाजूला करतो, परंतु दुसऱ्या बाजूला त्याच महामानवांना आपण जातीमध्ये विभागताना फार मोठी चूक करतो. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. माझ्यासोबत, माझ्या समवेत, माझ्या समोर बसलेले आधुनिक भारताच्या शिल्पकारांना घडवणारे खूप मोठे शिल्पकार माझ्या समोर उभे आहेत. सो माझी आपल्या सर्वांना विनंती राहील, भल्या वर्गामध्ये जात असताना एखादा विषय, एखादा घटक, एखादा धडा राहिला तर चालेल, पण ह्या देशाला आता जर कोण तारणार असेल तर हे महामानवांचे विचार. आणि ह्या विद्यार्थ्यांना हे महामानवांचे विचार आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कसे समजावून सांगता येतील हे आपण रोजच्या रोज त्याचा विचार आपण केला पाहिजे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त कोणत्या एका विशिष्ट समूहाचे, दलित समाजाचे आहेत. छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं म्हणजे मराठा समाज, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेतलं म्हणजे माळी समाज, असं न होता ते बहुजनांच्या मस्तकामध्ये ध्यान गंगा पोहोचवण्याचं काम या मंडळीनं अविरतपणे एवढी वर्ष केलंय. ते काम, ते महामानवांचे विचार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या समाजापर्यंत, या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी जर कोणाची असेल तर ती तुमची, माझी, शिक्षक या नात्याने आपली नैतिक जबाबदारी. त्याचं कारण आहे, थोर विचारवंत मॅजिन एका ठिकाणी काय म्हणतो काळजीपूर्वक ऐका. एक वेळेस मनुष्याला ठार करता येईल, एक वेळेस मनुष्याला ठार करता येईल, परंतु मनुष्याच्या विचाराला ठार करता येत नाही असं मॅजिनी म्हणतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उक्तीला खोडताय. कसं बघा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये कायम जर सगळ्यात मोठा विचार कोणता असेल तो म्हणजे मानव. माणूस ही एकमेव जात आणि माणुसकी हा एकमेव धर्म. ह्या दोन शब्दांना पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम आपलं कार्य या समाजासमोर, या देशासमोर ठेवलं. मॅजिनी म्हणतो एक वेळ मनुष्याला ठार मारता येईल परंतु विचार ठार करता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खोडतायत. ते म्हणतायत
ज्या पद्धतीने मनुष्याला ठार करता येतो त्याच पद्धतीने विचार सुद्धा संपवता येतात. मग यासाठी काय करावं लागेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे विचारांचं वारं, हे विचारांचं वादळ आपल्याला प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे. बघा मी या ठिकाणी तुम्हाला छानसं उदाहरण देईल, तुम्हाला पटेल. एखादं रोपटं असतं, हिरवं रोपटं, हिरव्या वनस्पती. ह्या हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. सूर्यप्रकाशामध्ये हरितलवकांच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या मदतीने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. ह्या हिरव्या वनस्पती कोणावर अवलंबून राहत नाही. पण अमरवेल सारखी जी वनस्पती जिच्यामध्ये हरितलवके नाही ती दुसऱ्यावर अवलंबून असते. आणि एक दिवस असा येतो की ती स्वतःचं पण हस्त करून घेते, जिच्या जीवावर जगते तिला पण संपवते. मग माणसाचंही तसंच आहे. बघा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हा सशक्त मेंदू आहे. ऑक्सिजन आपण घेतो, पाणी आपण घेतो. मग ज्या पद्धतीने हिरवी वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने आपली स्वतःची वाढ करते, विकास करते, त्याच पद्धतीनं मानव जातीला सुद्धा हा सूर्यप्रकाश वाचन आणि श्रवणाच्या माध्यमातून मिळवणं गरजेचं आहे. तुम्ही एकदा वाचन आणि श्रवणाच्या माध्यमातून हा सूर्यप्रकाश मिळवला, ऑक्सिजन तर तुम्हाला मिळतोयच, पाणी तर तुम्हाला मिळतंयच, आणि हरितलवक म्हणजे जी तुमच्याकडे असलेला तुमचा मेंदू हा सारासार विचार करतो आणि आपण प्रचार आणि प्रसाराच्या दिशेनं किंवा आपल्या जीवनाची जी वाढ आहे किंवा आपल्या जीवनाचा जो विकास आहे, प्रवास आहे, तो योग्य दिशेला होतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मनुष्य ठार होतो त्या पद्धतीने विचारही संपतात, विचारही ठार होऊ शकतात. हे विचार संपू नये त्यासाठी आपल्याला वाचन आणि श्रवण कायम करणं गरजेचं, तरच हे विचार जनसामान्यापर्यंत, जनमानसांपर्यंत पोहोचते. म्हणून लक्षात ठेवा, मेंदूला सशक्त बनवण्यासाठी आपल्याला वाचन आणि श्रवणाची भूमिका बजावली. नाहीतर काय होईल ज्या पद्धतीने अमरवेल दुसऱ्याच्या जीवावर जगते तसंच आमचा मेंदू आम्ही सशक्त केला नाही तर दुसऱ्याच्या विचारावर चालतो आणि एक दिवस आपला पण हस्त करून घेतो आणि त्याचाही असतो. सो सगळ्यात मोठं वेपाने वाचन आणि श्रवण, तरच हे महामानव उभ्या मानव जातीचे कसे ते आपल्याला लक्षात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करत असताना कोणत्या एका क्षेत्रासाठी त्यांनी काम केलेलं नाहीये. तुम्ही वेगवेगळी क्षेत्र बघा, सांस्कृतिक, सामाजिक, तुम्ही विद्यार्थी घ्या, तुम्ही तरुण वर्ग घ्या, तुम्ही महिला वर्ग घ्या, तुम्ही शेतकरी वर्ग घ्या, ह्या सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आपल्याला दिसून येईल. दूरगामी दृष्टिकोन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा पैलू होता की त्यासाठी तुम्हाला आठवण करून देईल आपली प्रियावल उद्देशी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना. ही भारतीय राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या प्रचंड मेहनतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण झाली. हा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा मुख्य आधारकर्ते म्हणून का उल्लेख केला जातो, कारण जी मसुदा समिती तयार करण्यात आली, ज्या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, ह्या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. त्यापैकी त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये एक मृत पावला, एकाने राजीनामा दिला, एक अमेरिकेला गेला, 2 जण आजाराच्या कारणाने कमी जास्त प्रमाणामध्ये गैरहजर असायचे, राहिले फक्त 2, एक डॉक्टर बी आर आंबेडकर आणि दुसरे कार्यवाह. हे जे कार्यवाह आहेत त्यांनीच ही घटना जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत करण्यात आली त्यावेळेस केलेल्या भाषणामध्ये म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या घटनेचे मुख्य आधारकर्ते, कारण 7 पैकी 5 सदस्य हे अनुपस्थित असायचे. त्यावेळेस सगळा भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर येऊन पोहोचला आणि जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढ्या दिवसाची ही मेहनत ही आज शाश्वत स्वरूपामध्ये आली आणि भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि आज आमचं भारत राष्ट्र हे जगाच्या पाठीवर अधिराज्य गाजवतं. या उद्देशिका लिहिण्याची जेव्हा वेळ आली, ती प्रास्ताविक लिहिण्याची जेव्हा वेळ आली, त्यावेळेस तर बाबासाहेबांचा जो दूरगामी दृष्टिकोन आहे तो 2022 साली जर आम्ही उघड्या डोळ्यांनी आणि मेंदूची कवाडं जर उघडी ठेवून विचार केला ना तर लक्षात येईल ही उद्देशिका लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरंच हॅट्स ऑफ. कारण प्रत्येक धर्माचा माणूस आपापल्या धर्माला पुढे ठेवू पाहतो. हिंदू धर्माचा माणूस म्हणत होता या भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची सुरुवात आपण ईश्वराला साक्ष मानून असं करूया, भगवद्गीता अंतिम.
मुस्लिम धर्मीय माणूस म्हणत होता कुराणाला समोर ठेवून अल्लाह को सामने रख. ख्रिश्चन धर्मीय माणूस म्हणत होता इन द नेम ऑफ गॉड. म्हणजे प्रत्येक धर्माचा माणूस आपल्या समाजाची रीत पुढे ओढत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतपणे ऐकून घेत होते की गेली अनेक वर्षापासून मी ज्या समाजातून आलो त्या समाजावर, त्या अस्पृश्य घटकावर, वंचित घटकावर एवढा मोठा अन्याय ह्या देशानं केला. अशाच पद्धतीने ही उद्देशिका देताना जर एखादा समाज, एखादा धर्म जर पुढे ठेवला तर येणाऱ्या काळामध्ये ही घटना अडचणीत येऊ शकते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस लिहिलं आणि म्हणून त्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची, उद्देशिकेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी केली, आम्ही भारताचे लोक, एक सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, आम्ही भारताचे लोक. आम्ही कोणत्या जातीचे, धर्माचे नाही, आम्ही कोणाचे? भारताचे लोक. सार्वभौम, कोणत्याही इतर देशाचे अधिकार आणि नियम या देशाला चालणार नाहीत यापुढे. भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे. भारत एक स्वतंत्र विचार करू शकतो. समाजवाद, त्या राष्ट्राकडे असलेली संपत्ती कोणा एकाची नाही, ती सर्वांची आहे. हा समाजवाद शब्द समजून घेताना तुम्हाला मी एक छोटं उदाहरण सांगेन. बांबू सर्वांना माहिती आहे, बांबूचं झाड हे सरळ वाढत जातं एकटंच, ना त्याची सावलीचा फायदा ना कोणाला, त्याचा तो एकटा वाढत जातो. पण त्याच बांबूच्या बाजूला एका वडाच्या झाडाचं उदाहरण डोळ्यासमोर, किती सुंदर विस्तीर्णपणा पसरत स्वतःला सुद्धा सामावून घेतो आणि तुमच्या माझ्यासारख्या असंख्य घटकांना त्या स्वतःच्या छायेमध्ये सामावून घेतो. तो म्हणजे समाज. सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष. तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करा, तुम्ही तुमच्या धर्माचा आदर नक्की करा, परंतु तुम्हाला दुसऱ्या धर्माचा अनादर करता येणार नाही. तुम्ही आम्ही शिक्षक आहोत म्हणून मी त्यासाठी तुम्हाला छान उदाहरण सांगेन. आपलं कालनिर्णय चाळा बरं. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत फक्त आपल्याच ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्म घेतलाय त्या धर्माच्या सणांना सुट्ट्या आहेत का बघा. आम्हाला उद्या सुट्टी गुड फ्रायडे, गुरु नानक जयंतीची सुट्टी असते, आम्हाला दिवाळीची सुट्टी असते, आम्हाला रमजान ईदची सुट्टी असते. भले तुम्ही जीवनामध्ये तुम्ही तुमच्या धर्माच्या चौकटीमध्ये जरी तुमचं जीवन जगत असाल तरी त्या दिवशी तुम्ही दुसऱ्या धर्माचा आदर करताय, तुम्ही आठवण करून त्या धर्माचा तो उत्सव भले घरच्या घरी मनामध्ये साजरा करत असाल तरी सुद्धा त्याचा खूप मोठा विजय हा भारतीय राज्यघटनेला जातो, हे लक्षात घ्या. निश्चित तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करा, पण दुसऱ्या धर्माचा आनंद करू. माझे शेख सर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके छान बोलत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अस्पृश्यांचे होते असं तुम्ही कसं म्हणू शकता? नाही म्हणू शकत. ते चार शब्द जर या ठिकाणी बोलले असतील तर ते त्यांचं वाचन आहे, ते त्यांचं श्रवण आहे. त्या जन्मताच घेऊन आले? बिलकुल बिलकुल. सो वाचन श्रवणाच्या माध्यमातूनच हे जे महानायक आहेत, हे जे महामानव आहेत, ही उभ्या देशाची संपत्ती आहे, हे ज्या दिवशी सिद्ध होईल त्या दिवशी भारत खऱ्या अर्थानं जगावर राज्य करेल. ही सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष लोकशाही, लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेले राज्य, हे तर आपण रोजच पाहतो. लोकशाही. पुढचा शब्द वापरला गणराज्य. प्रजा अंतिम. हे राज्य कोणा एका व्यक्तीचं नसून प्रजेचं आहे. सो तत्कालीन परिस्थितीमध्ये ही उद्देशिकेची सुरुवात जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ती मानवतेच्या दृष्टिकोनातून फार मोठी गरज होती. जर ती कोणत्या एका धर्माला घेऊन चालली असती ती उद्देशिका तर आज हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र अडचणीत आलं असतं. म्हणून मानवतेचा दीपस्तंभ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहताना माझ्यासारखा माणूस त्या उद्देशिकेच्या सुरुवातीला फार मोठे गुण देतो. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा एक एक पैलू जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच आपल्याला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उद्या मानव जातीचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय. मी जन्मालाही भारतीय म्हणून आलोय आणि जातानाही मी भारतीय म्हणूनच जाईल. हिंदू कोड बिल मी मगाशीच उल्लेख केला. इथे माझ्या समोर बऱ्याचशा माझ्या माय भगिनी बसल्या म्हणून मी हिंदू कोड बिलाविषयी आवर्जून बोलेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त जेव्हा स्वतंत्र भारत राष्ट्र उदयास आलं त्या मंत्रालयामध्ये कायदा मंत्री म्हणून काम करत होते. आपण सर्वांना ठाऊक.
मानवता, स्त्रियांविषयी त्यांच्या मनामध्ये केवढा मोठा आदर होता हे त्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं. आणि हे आपण स्त्री शक्तीने समजून घेतलंच पाहिजे. जोपर्यंत आम्ही विद्येची देवता माई सावित्रीबाई फुले आणि आमचे आधारकर्ते सावित्रीबाई फुले आहे, तुम्ही वेगवेगळीला भेटल्यानंतर नमस्काराच्या नंतर जय सावित्री बोलत नाही, तोपर्यंत सावित्रीबाईचं कार्य तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचणार. हिंदू कोड बिल आणण्याच्या अगोदर अनेक वर्षापासून पुरुष प्रधान संस्कृती आपल्या सर्वांना होती. विधवा स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनी पुरुषांच्या सोबतीनं काम केलं तरी वेतन पुरुषापेक्षा कमी मिळायचं, म्हणजे स्त्री पुरुष असमानता होती. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे हिंदू कोड बिल डोळ्यासमोर आणलं. विवाह, पोटगी यासारख्या माध्यमातून स्त्रियांना समानतेचा दर्जा मिळावा, त्यासाठी प्रचंड अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल डोळ्यासमोर आणलं. त्या हिंदू कोड बिलाच्या अगोदर माझ्या सोबत अनेक ओबीसी समाजाची मंडळी या ठिकाणी उपस्थित असेल. ओबीसी समाज आणि स्त्री शक्ती या दोघांसाठी ओबीसी मंडळींनी जरी तो 340वा कलम जरी समजावून घेतलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी केलेले उपकार खूप मोठे आहेत आणि आम्ही ते कधीच विसरू शकत नाही. एवढा आजचा संदेश जरी ओबीसी बांधव या सभागृहाच्या बाहेर जाताना घेऊन गेला तरी पुष्कळ झालं. ज्या समाजाच्या ज्या समूहाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते, एससी, त्यानंतर एसटी यांना 341 आणि 342, पण जो माझा सर्वात मोठा भाऊ आहे ओबीसी इतर मागासवर्ग यांच्यासाठी 340वा कलम आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये ओबीसीची जनगणना होत नव्हती, ओबीसी समोर येत नव्हता, किती प्रमाणामध्ये ओबीसीची संख्या हेही पूर्ण राष्ट्राच्या डोळ्यासमोर नव्हतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला की 340व्या कलमामध्ये ओबीसीसाठी तरतूद ठेवली, योग्य जनगणना करून त्यांच्या जनगणनेच्या संख्येप्रमाणे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रालयानं त्याला नकार दिला. हा 340वा कलम ओबीसी साठी रचत असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांसाठी हिंदू कोड बिलाचा अभ्यास चालू होता. हा हिंदू कोड बिलाच्या संदर्भातला संपूर्ण मसुदा तयार करण्यात आला, तोही संसदेमध्ये मांडण्यात आला, त्यालाही विरोध झाला. हा एवढा मोठा विरोध झाला, त्याचं एवढं मोठं शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये बसलं की या भारतातला मंत्रिपदाचा राजीनामा देणारे ओबीसी समाजासाठी आणि शक्तीसाठी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपण समजून घेतलं पाहिजे. का तर माझ्या ओबीसी बांधवाला योग्य न्याय मिळावा, माझ्या माय बहिणी भगिनीला योग्य न्याय मिळावा, ह्यासाठी जर हे सरकार तत्पर राहत नसेल, ह्यासाठी जर हे सरकार काम करत नसेल, तर मला त्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. त्या परिस्थितीमध्ये उभ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पायी त्यांची संख्या वाढत होती, हा धोका लक्षात घेतला आणि त्यानंतर हिंदू कोड बिल अस्तित्वात आलं. आणि आज या सभागृहामध्ये पुरुषांच्या संख्येला समांतर संख्येनं आज तुम्ही बसल्यात, हे सगळ्यात मोठे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. मगाशी चर्चा करता करता मॅडमच्या ऑफिसमध्ये विषय निघाला, म्हणजे दोन्ही बंधुरा ज्या ठिकाणी उपस्थित आहेत ते म्हणाले की आमच्या बीएमसीच्या शाळांमध्ये 90% अधिक मुख्याध्यापिका ह्या स्त्रिया. कोणाचं पुण्य? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त अस्पृश्य समाजाचे कसे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे, हे आपण आता समजावून सांगितलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. ओबीसी समाजाने तर हे सांगितलं पाहिजे, कारण आजपर्यंत ते ओबीसीची जनगणनेचा मुद्दा कितपत पडलाय तुम्ही जरा नीट लक्ष घाला तर तुमच्या लक्षात येईल. अधिक जाती या उभ्या देशामध्ये ओबीसीच्या आहेत. आरक्षण वाढण्याऐवजी कमी होत चाललंय. मी त्या मुद्द्यात जाणार नाही, वादग्रस्त मुद्द्यामध्ये मला जायचं नाही, कारण मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगून जायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेचा दिवस, एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. त्यांची वाटचाल प्रत्येक घटकाला उच्चवर्णीय घटकासोबत कसं आणता येईल, त्याला कसं चांगला न्याय मिळवून देता येईल, हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी त्यांचा पैलू राहिलेला आहे. एवढंच काय, 18 तास अभ्यास जो
जवळजवळ 55 पुस्तकांचं लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि हा मातृभाषेतून मराठीतून एकही पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, संपूर्ण लिखाण इंग्रजीमधून. त्या पुढे जाऊन मी सांगतो, हे वाक्य वाचल्यानंतर ऐकल्यानंतर मला तर धक्काच बसला. 8,000हून अधिक नवीन इंग्रजी शब्द. मला प्रश्न पडायचा की शब्दांची निर्मिती कुठून होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8,000हून अधिक नवीन इंग्रजी शब्द आणले कसे असतील. मी वाचन आणि श्रवणावर जास्त भर देतोय, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं, जे कार्य केलं ते फक्त वाचन आणि श्रवणावर. एक इंग्रजीमध्ये सुविचार आहे, रीड इज रियाज बट रिटन इज रिटेन. रीड इज रियाज बट रिटन इज रिटेन. वाचलेलं पुसलं जाऊ शकतं, इरॅज, बट लिहिलेलं कायमस्वरूपी टिकतं. आणि म्हणून जी जी समस्या या देशासमोर आली, ती समस्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून काढली. आरबीआय या बँकेची स्थापना करण्यापूर्वी द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ डोळ्यासमोर आला. म्हणजे अगोदर लिहून काढलं आणि मग त्याचं रूपांतर शाश्वत कार्यामध्ये. सो वाचून चालत नाही, वाचलेलं आपण लिहून काढलं पाहिजे. म्हणून तो सुविचार आहे, रीड इज रियाज व रिटन इज रिटेन. हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8,000हून अधिक नवीन शब्दांची निर्मिती जेव्हा केली, यावर मी जेव्हा खोल विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं, मीही बऱ्याच ठिकाणी नवनवीन मराठीतले शब्द वापरतोय. माझ्या हळूहळू लक्षात येत गेलं की ज्यावेळेस तुम्ही मेंदूला खुराक देता वाचनाचा आणि श्रवणाचा, त्यावेळेस मेंदू नवनवीन गोष्टींचा आपोआप विचार करायला लागतो. जसजसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचन करत गेले, लिहत गेले, तसतसे त्यांना नवीन नवीन शब्दांची निर्मिती करत. 8,000हून अधिक. एवढा जरी मुद्दा आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोरला तरी तो विद्यार्थी वाचन आणि श्रवणाच्या दिशेने योग्य विचार करेल. जगाच्या पाठीवरचं वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह करणारा एकमेव महामानव. मुंबईच्या घरी 25,000हून अधिक स्वतःची पुस्तकं आणि दिल्लीच्या घरी 15,000हून अधिक पुस्तकं. एकदा वाचलेलं पुस्तक पुन्हा वाचलं जात नव्हतं. म्हणून तर 2012ला जे कोलंबियानं आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण केलं, त्यामध्ये सर्वोच्च स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता. एवढ्या मोठ्या लोकशाही राष्ट्रप्रधान या राष्ट्राची घटना लिहिताना सोपं आहे? केवढा मोठा अभ्यास तो असेल, किती मोठं ते वाचन असेल. म्हणून हे महामानव आपल्याला समाजासमोर नेत असताना ती कोणा एका जातीची नाही हे आपल्याला रोजगार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानायचे. महात्मा ज्योतिबा फुले मगाशीच म्हटलं मी, माळी समाजाचे. महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजीराजांना गुरु मानायचे. छत्रपती शिवाजीराजे मराठा समाजाचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्म गुरु संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज कुणबी समाजाचे. हे महापुरुष एकमेकांना आपल्या साखळीमध्ये छानपैकी बांधताय. मग आपण हीच साखळी पुढे नेणं गरजेचं आहे. नाशिक येथील एका सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, आवर्जून, महात्मा फुले जन्माला आले नसते तरी भीमराव जन्माला आला असता, परंतु डॉक्टर भीमराव आंबेडकर घटना लिहू शकले नसते. काय म्हणताय, महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले नसते तरी भीमराव जन्माला आलाच असता, परंतु डॉक्टर भीमराव आंबेडकर घटना लिहू शकले नसते. म्हणजे मी जी काही घटना लिहू शकलो, मी जे काही एक शाश्वत काम करू शकलो, त्याचं संपूर्ण श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुलेला जातो. गुरुप्रती प्रचंड कृतज्ञता, आणि ही कृतज्ञता त्याने निवड बोलून नाही दाखवली, कृतीतून सुद्धा सिद्ध केले. कशी? गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणं यापेक्षा मानवतेचं दुसरं लक्षणच असू शकतं. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये जी मुलींसाठी पहिली शाळा काढण्यात आली 1848ला, त्या शाळेचा, त्या महानगरपालिकेचा क्रमांक आहे 395. काय क्रमांक आहे? 395. आणि या देशाचा सर्वात मोठा ग्रंथ भारतीय संविधानामध्ये किती कलमांचा समावेश आहे? 395.
हे जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करताना 395 कलमांचा समावेश केला. कुठलंही पत्र लिहिताना डॉक्टर बी आर आंबेडकरांचा शेवट हा जय शिवरायनेच व्हायचा. हे आम्हाला आता येत्या काळामध्ये लोकांना समजावून सांगणं फार गरजेचं आहे. तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेचे पूजक होते, ज्ञानाचे असीम पूजक होते. त्या मातृभूमीचे असीम पूजक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिले. सो जगाच्या पाठीवरची सर्वात सुंदर बाब म्हणजे कृतज्ञता ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत जोपासली. आणि त्या सर्वात गुरु बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे कृतज्ञता. हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एक शेक्सपियरच्या नाटकातलं एक वाक्य मला या ठिकाणी आवर्जून आठवते की संधी प्रत्येकाला मिळत असते. ती संधी जर आपण अचूक हेरली, त्या संधीची लाट जर आपण जवळपास खेचली तर येणाऱ्या काळामध्ये त्या व्यक्तीला वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण हे वैभव मी आवर्जून मुद्दाम सांगतो तुम्हाला, हे वैभव प्राप्त करताना अलीकडच्या काळामध्ये आपण घाई करतो. जे काल परवा एखादं झाड लावलं असेल त्याला फुलं आणि फळं लगेच लागावी ही आपली अपेक्षा असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये काम करत असताना प्रत्येक समस्येला, येणाऱ्या अडचणीला संधी समजली. बघा बरं, जर त्या काळामध्ये अस्पृश्यांवर एवढा मोठा अन्याय झालाच नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार होऊ शकले असते का? प्रचंड यातना त्यांनी सहन केल्या, प्रचंड यातना त्यांनी सहन केल्या. परंतु त्या यातनेतून समाजाला पण दिशा दिली, स्वतः उच्च शिक्षित झाले आणि घटनेचे मुख्य आधार घेतले. मग 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर वैभव काय असते बघा. त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळाला 1990 साली. म्हणजे हयातभर त्यांनी समाजाची सेवा केलीच, वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. परंतु जी संधी त्यांनी जिवंतपणे घेतली त्याचं शाश्वत वैभव प्राप्त व्हायला त्यांना मृत्यू घ्यावा लागला. 56 ते 90 किती मोठा कालावधी आहे. 56 4 60 आणि 30 90 34 वर्षानंतर या भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाला. म्हणून तो शेक्सपियर म्हणतो की संधी प्रत्येकाला येते, ती आपण अचूक ओळखली पाहिजे, घेतली पाहिजे. त्याचा वैभव मला प्राप्त होईल ना, पण ते वैभव प्राप्त होण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी मृत्यूनंतर 34 वर्ष वाट पाहावी, याला म्हणतात वैभव. त्यापेक्षा दुसरं वैभव फार मोठं असू शकत. शेतकऱ्यांसाठी केलेलं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खताचा प्रश्न कोकणातच नव्हे, उभ्या राज्यामध्ये, उभ्या राष्ट्रामध्ये आवाजून एक सावकारी पद्धत होती. त्या खोतांसाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला. आणि तो खोताचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल, मजुरांना योग्य वेतन कसं देता येईल. जे जे शेतकरी त्या पाटाच्या पानावर शेती करत होते त्या काळामध्ये कायदा होता, तो छोटा शेतकरी असो किंवा मोठा शेतकरी असो, त्या पाटाच्या पानाचे दर सगळ्यांना समान. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या शेतकऱ्यांकडे योग्य लक्ष देऊन जशी त्याची शेती, जसं तो पाटाचं पाणी वापरतो त्या पद्धतीने त्याला योग्य दर लागावेत यासाठी दिलेला तो लढा शेतकऱ्यांचा. समान वेतन, समान कायदा, समान काम, महिलांच्या प्रसूतीच्या रजा, हे सगळं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपण ते इतरांपर्यंत पोहोचवणं फार जड जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या एका धर्माच्या विरोधात नव्हते, ब्राह्मण विरुद्ध तर बिलकुलच नव्हते, ब्राह्मण विचारसरणीच्या विरोधात होते, हे आपण समजून घ्या. असं नसतं तर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, ज्यावेळेस पावसाच्या पाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिजून शाळेमध्ये येत आहेत त्यावेळेस त्या काळात त्याचे गुरुवारे पेंडसे नावाचे गुरुजी यांनी त्यांना स्वतःच्या घरचे कपडे आणून दिले. हे पेंडसे गुरुजी ब्राह्मण समाजाचे होते. एवढंच काय, सक्पा नावावरून आंबवडेकर म्हणजे आंबवडेकर झालं असतं, परंतु जे आंबेडकर नावाचे गुरुजी होते ते ब्राह्मण समाजाचे होते, त्यांनी स्वतःचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या तरी एका धर्माच्या विरोधात होते असं म्हणणं हे संपूर्णपणे चुकीचं ठरेल. ते त्या विचारसरणीच्या विरोधात होते. घटकच तेवढा शोषित होता, तेवढं शोषावं लागत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यानंतर मॅट्रिक झाल्याच्या नंतर
जेव्हा कृष्णाजी पंत यांनी त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र दिलं, मग ते गौतम बुद्धाचे चरित्र देणारे कृष्णाजी पंत कोण होते? बघा नियतीचा खेळ किती अनाकलनीय आहे. ह्या उदाहरणावरून ते खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याच्या नंतर गौतम बुद्धांचं चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. त्याच गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश आणि त्याच गौतम बुद्धांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना पुढे जाऊन दिले. म्हणजे नियतीला अगोदरच ठाऊक होतं का? ही शंका मला वाटते की बाबा हे चरित्र तुला पुढे जाऊन हेच करायचंय. नियतीचे खेळ प्रचंड अनाकलनीय असतात, हे कळत नसतं. ती अगोदरच संकेत देत असते. हा संकेत ज्याला ओळखता येतो ते फार महत्वाचं. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी जेव्हा माणगावला पहिली अस्पृश्य परिषद घेतली, त्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी उद्गारलेली स्तुती सुमनं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला खऱ्या अर्थानं वाटचाल दिली. काय म्हणले राजर्षी शाहू महाराज? माझ्या जमलेल्या तमाम अस्पृश्य बांधवांनो, आज तुम्हाला तुमचा नेता मिळाला, तुम्ही तुमचा पुढारी शोधल्यामुळे मी अंतःकरणापासून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. पुढचं वाक्य फार महत्वाचं. हे महापुरुष योग्य वेळी योग्य विधान त्यांच्या स्मृतीपटलातून त्यांच्या मेंदूतून कसं बाहेर पडायचे, हा तुमच्या माझ्यासाठी प्रत्येकासाठी एक प्रचंड मोठा प्रश्न आहे. पहिली अस्पृश्य परिषद होती तेव्हा राजर्षी शाहू महाराज म्हणतायत की माझ्या अस्पृश्य बांधवांना मी तुमचं अंतःकरणापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की तुम्ही तुमचा नेता योग्य निवडलाय. पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराज म्हणतात मला खात्री आहे ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टर आंबेडकर हे हिंदुस्थानाचे पुढारी झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही माझी मनोदेवता मला खात्री देते. राजर्षी शाहू महाराज मनोदेवता म्हणजे माझं मन मला सांगतंय हे उभ्या हिंदुस्थानाचे पुढारी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर 1949 घटना अस्तित्वात आली. म्हणजे 30-40 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी एवढं मोठं विधान करणं हे मानवतेच्या दृष्टिकोनातून किती मोठं उदाहरण आहे. म्हणून तर मला जेव्हा सरांचा फोन आला की सर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायचंय, मी लागली त्यांना हो म्हटलं सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेचा दीपस्तंभ, ह्या पलीकडे आपल्याला दुसरा कुठलाच विषय घेऊन जायचा नाही. कारण या देशाच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे सर, माणसाला माणूस म्हणून जगायला लावलं हे सर्वात मोठं आव्हान आहे. सर्वात मोठं आव्हान. जोपर्यंत या भारताचा प्रत्येक नागरिक काल जन्माला आलेल्या बाळापासून माझा वयोवृद्ध आजी आजोबा यांच्यापर्यंत ही भावना निर्माण होत नाही की मी भारतीय आहे, तोपर्यंत हे शक्य नाही. म्हणून सर्वात मोठं आव्हान आहे माणसाला माणूस म्हणून जगायला लावलं. एकदा काय होतं, सगळ्यांचे 10वी-12वीचे पेपर तपासायचा काळ चालू आहे. एक असा शिक्षक पेपर तपासत असतो. आता बोर्डाचं काम म्हटलं म्हणजे अगोदर आपल्या मनामध्ये धडकी असते, फाटतो का काय. चहा जरी दिला प्यायला तरी आपण तिथून 4 फूट लांब जाऊन तो चहा पितो, सांडतो का काय. मग तो लगेच मॉडरेटर पत्र लिहून मागतो, ही चुकी माझ्याकडून झाली. आणि आपलं काय झालंय, थोडस पिळायला मिळालं ना म्हणजे मी माफी मागून सांगतो, शिक्षक पर्यवेक्षक झाला तर तो मागच्या पर्यवेक्षकाचा इतिहास लक्षात. मला वाटतं मी एका शाळेत काम करत असं, मला 9 च्या 9 तास आहे, मी नवीन ना पगार ना काही, पण मला 9 च्या 9 तास आहे. पर्यवेक्षकाची पहिली मला घ्यायला मी अभ्यास केला, तो रिटायर्ड झाला, दुसरा बसला. मला वाटतं आता तरी मला एका जॉब मिळेल, तो त्याच्यापेक्षा बनणार. म्हणजे कधी नव्हता शिकवलेला विषय माझा गणित विषय, तो मला इतिहास पण शिकवायला, पण तो इतिहास शिकवला म्हणून 5 मला काम आलं. सांगण्याचा उद्देश तो शिक्षक पेपर तपासत असतो. त्याचा 5 वर्षाचं लहान बाळ ते 10 वेळा, 5-6 वर्षाचं लहान बाळ होतं ते 10 वेळा यायचं, त्रास द्यायचं. हे पुन्हा त्याला उचलून बाजूला नेऊन ठेवायचे, पुन्हा पेपर तपासायला लागायचे. भीती म्हणा फाटो बताय, तो काही पेपर तपासून देत नाही. कारण बऱ्यापैकी पेपर तपासण्याच्याच काळामध्ये आमची मंडळी घरी असते, नंतर यांच्या पणाला डिग्रीच इकडं तिकडं तिकडं इकडं. पेपर तपासायच्या काळामध्ये तो बऱ्यापैकी घरी असतो. मग ती लहान मुलं पण बिचारी पप्पा घरी आहेत म्हणून ते जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी मग एक आयडिया केली, मूळ मुद्दा सोडू नका. सगळ्यात मोठं आव्हान आहे
माणसाला माणूस म्हणून जगायला लाग मुद्दा सोडून गोष्टी होत राहते, गमती होत राहते. त्यांनी आयडिया केली, जगाचा नकाशा होता त्यांच्याकडे, तो फार नाना टाकला आणि बाळा हा जगाचा नकाशा, दुसरं एक चित्र दिलं जगाच्या नकाशाचं दुसरं, ह्याला बघून हे चित्र जोडत बस. पप्पांना वाटलं आता काय अर्धा एक तास येत नाही, तो माझ्या पुढचा आहे, 2 मिनिटात तो जोडून घेऊन आला. बाबा आहे ना, त्याने लगेच कसा काय आला आणि दिलेलं उत्तर हे आपल्यासाठी महत्वाचं. ज्या जगाच्या नकाशाच्या उलट्या बाजूला एका माणसाचं चित्र होतं. उदाहरण तुम्ही आम्ही ऐकलंय, पण आम्ही काय करतो, जय जय महाराष्ट्र इकडून ऐकायचं तिकडून सुनून घ्यायचं. च्या बाजूला एक माणसाचं चित्र होतं, त्यानंतर माणसाचं चित्र जोडलं, उलट्या बाजूला जग जोडलं गेलं. तो म्हणतो बाबा मी माणूस जोडला, जग आपोआप जोडलं. बस एवढं एक उदाहरण आपण लक्षात घेतलं तर मला वाटतं दुसरं काही सांगण्याची गरज नाही की सर्वात मोठं आव्हान आहे आपल्यासमोर माणूस जोडण्याचं. माणूस जोडला की जग आपोआप जोडलं जाईल. हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून जरी समजून घेतलं तर फार महत्वाचं. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाविषयी द्वेष मनात नाही, हे फार महत्वाचं. बघा आपल्याला एखाद्याने जर थोडासा त्रास दिला असेल तर त्याच्याविषयी लगेच आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. एखाद्याने एक सांगितलं तर आपण लगेच 2 सांगतो, आपण थांबत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सर्वात मोठा मानवतेचा गुण होता दुसरा, तो म्हणजे संयम. सर्वांनी महाडचा समरस प्रसंग डोळ्यासमोर आला. ज्यावेळेस उजवीतून पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं असं की अन्यायांना घेऊन, तसं तेथील सवर्ण वर्गामध्ये संदेश पोहोचला की 14 तळ वाटवलं आणि तिथून ही मंडळी आता मंदिरात जाऊन मंदिराचा देव वाटवणार आहे असा पद्धतीचा संदेश त्या महाड शहरामध्ये पोहोचला. तत्कालीन उच्च वर्णीयांनी सवर्णांनी फार मोठा हल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांवर केला. प्रचंड मारझोड झाली, अनेकांना दुखापत झाली. ही दुखापत होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिस्थितीमध्ये बाळगलेला संयम फार महत्वाचा, तो समजून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकही शब्द त्या उच्च वर्णीयांबाबत किंवा हल्ला करणाऱ्यांबाबत उद्गारलेला नाही. त्यांनी काय काम केलं असेल त्या परिस्थितीमध्ये, यांच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा ज्यांना मार लागले त्यांची सेवा करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धन्य नाम. तिथले डॉक्टरांचं बोलणं घ्या, पाणी प्यायचं होतं ना प्या, असे उपरोधात्मक शब्द वापरले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकही शब्द वापरला. त्या सगळ्यांची वंचितांची त्यांनी सेवा केली. संयम. येशू ख्रिस्त म्हणतात, ज्यावेळेस येशू ख्रिस्तांना मारलं गेलं, हे देवा त्यांना कळत नाही ते काय करताय, त्यांना माफ कर. हे देवा त्यांना कळत नाही ते काय करताय, त्यांना माफ कर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुढे जाऊन म्हणतायत, हे काय करताय त्यांना कळतंय तरी सुद्धा त्यांना माफ कर. ह्या वर्णीयांना, या उच्च वर्णीयांना, या वरच्या घटकांना आम्ही काय करतो ते कळतंय तरी सुद्धा त्यांना माफ कर. आणि सांगा मला, तुम्ही एवढा मोठा अन्याय सहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यानंतर कोणत्या तरी घटकाला वंचित ठेवलंय का? सांगा मला तुम्ही. एक तरी घटक सांगा ज्या घटकाला, त्या घटनेमध्ये त्यांनी तरतूद ठेवलेली नाही त्यांच्यासाठी. जर मनामध्ये राग असता कुठेतरी त्या पद्धतीची नोंद त्यांनी त्या घटनेमध्ये केली असती, केली का? एवढा मोठा संयम. पाणी पिऊ दिलं नव्हतं, जनावरांचं मांस खावं लागत होतं. शाळेमध्ये शिकत असताना एक दिवस शिपाई आला नव्हता, त्यांना वरून पाणी टाकलं जायचं. तहान लागली म्हणून नळावर जाऊन पाणी प्यायले. त्यावेळेस त्यांना इतकं मारलं जोडलं गेलं त्या विद्यार्थ्यांनी आणि तिथल्या इतर घटकांनी, तरी सुद्धा कोणाविषयी द्वेष मनात ठेवला. काय हा माणूस आहे? पण त्यांच्या आम्ही अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे, अरे तुमचे ना, आम्हाला 43 करून कोणी दिलं? आम्हाला शिक्षिका कोणी बनवलं? तुमचे म्हणण्यापेक्षा आपण अनुयायी आहोत ना त्यांचे, मग तुम्ही असं सांगा, त्याला समजावून द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहोत. एका बाजूला मी मगाशी म्हणलं विश्ववंदनीय म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा धर्म कधीच सोडला नाही.
एका तळ्याच्या काठी एक संत महापुरुष काहीतरी कृती करत होते एका तळ्याच्या काठी. असा हात द्यायचे पुन्हा मागायचे, असा हात द्यायचे पुन्हा मागायचे. एक तुमच्या माझ्यासारखा वाट असं तिथून चाललेला होता. तो ही कृती पाहतो आणि थांबतो. तो जवळ जातो, पुन्हा पाहतोय तर ते संत महात्मे हात देत आहेत पुन्हा मागे, हात देत आहेत पुन्हा मागे. त्या वाटसरूच्या लक्षात आलं की ते संत महात्मे महापुरुष एका विंचवाला हात देत आहेत आणि ते ग्रंथ मला पुन्हा हात मागे घेत. हात मागे घेतला तर पुन्हा पाण्यात बुडायला जातो विंचू, पुन्हा त्याला वाचवण्यासाठी हात देतात, तो पुन्हा ग्रंथ मारतो, पुन्हा हात मागे घेतात. ही कृती चालू आहे. हा वाचून विचार करावा लागतो, वेळ आहे की काय? डंख मारून मारून तुमच्या शरीरात विष जाईल, तुमचा मृत्यू होईल, त्यांना लाभलं नाही. महाराज तो विंचू तुम्हाला सतत डंख मारतोय, तुम्ही सोडा त्याला वाचवण्याचा प्रयत्न, तो तुम्हाला डंख मारून मारून तुमच्या शरीरात विष साचेल आणि अशाने तुमचा मृत्यू होईल. कशाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता? त्यावेळेस त्या संत महात्म्याने महापुरुषांनी दिलेलं उत्तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटचालीला अगदीच महत्व. बघा, डंख मारणे हा जर विश्वाचा धर्म असेल तर माणूस म्हणून त्याला वाचवणं माझा धर्म. एक वेळ अशी येईल त्या विंचवाला कळेल माझा धर्म चुकीचा आहे, त्यावेळेस माझा धर्म जिंकेल. विचार करा, डंख मारणे त्याचा धर्म आहे, तो त्याचा धर्म सोडत नाहीये, मग मी माझा धर्म का सोडू? तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच डोक्यात ठेवलं, एक दिवस असा येईल ही मंडळी त्यांचा धर्म सोडतील आणि माझा धर्म जिंकेल. आज बघा, असंख्य लाखो अनुयायांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा एक वेगळा धर्म तयार केला, एक वेगळी विचारसरणी त्यामुळे त्या देशाला दिली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव. पण त्यासाठी त्यांना संयम राखावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहणीमानाच्या दिशेने त्यांच्याकडे बघा, माणूस म्हणता की त्याचं राहणीमान चांगलं असावं असा एक संकेत, म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण त्याचाही विचार केला. एक वेळ खायला नाही मिळालं तरी चालेल, परंतु आपला पोशाख अपडेट असला पाहिजे, ही विचारसरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. तुम्ही त्यांच्या प्रतिमेकडे बघा, उच्च प्रतीचा कोट, युरोपियन स्टाईलचा हाताला घड्याळ, हॅट, मस्तपैकी पायामध्ये शूज, 6 पेन खिशा. तत्कालीन परिस्थितीमध्ये फक्त 3च मंडळी असं छानसा पोशाख करून घ्यायची, पंडित जवाहरलाल नेहरू, बॅरिस्टर जिना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण बॅरिस्टर जिना आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत घराण्यातले होते, पण एक वेळ खायला न मिळणारा माणूस, पाणी प्यायला मिळत नव्हतं. त्यांचं राहणीमान बघायचं, त्यांच्याकडे त्यांची छबी बघा, इतकं सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचं उदाहरण दुसरं असू शकत नाही. हे कायम राखलंय, असं नव्हे की कोणत्या तरी दिवशी कसं तरी राहिले आणि कधीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं ते तसे राहिले, असं नाही. कायम त्यांनी हा असा पोशाख घातला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या वाटचालीकडे पाहत असताना एक इंग्रजी मधला शब्द आठवतोय, तो तुम्ही आम्ही सर्वांनी अभ्यासलाय, डिफेन्स मेकॅनिझम. डीएड ला आपल्याला होतो बघा, डिफेन्स मेकॅनिझम. त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे संरक्षण यंत्रणा. 14 एप्रिल सुट्टी असून ज्या महामानवाचे विचार आम्हाला ऐकायला बोलवले त्यांनी तर आम्हाला सुट्टी दिली, मग कशाला? मास्क करून 2-4 गैरहजर असते ती उद्या कारण देतील, मुलाची तब्येत बरी नव्हती, मुलीच्या ऍडमिशनला जायचं होतं, लग्न होतं, अमकं होतं, तमकं होतं. दॅट्स नोन ॲज डिफेन्स मेकॅनिझम. स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण अगोदरच एक यंत्रणा तयार करतो. पण या महामानवांनी अशी यंत्रणा कधीच तयार केली, संरक्षण यंत्रणा कधीच तयार केली. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक कामाचं योग्य मूल्यमापन करून पुढे वाटचं. सो मला वाटतं या अशा महामानवांकडून, अशा व्यक्तिमत्वांकडून आपण
तो विचार, तो आदर्श घेतला पाहिजे की आपण कधीच स्वतःला डिफेन्स मेकॅनिझम बनवता कामा नये. जे असेल त्या पद्धतीने आपण पुढे जाऊन सरकलं पाहिजे, कारण देता कामा नये. आणि फार मोठी आशा आणि फार मोठी आकांक्षा, फार मोठा विचार, फार मोठी जबाबदारी पुन्हा आमच्यावर आहे. अन्यथा हा येणारा काळ प्रचंड भयावह असेल, कठीण असेल. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आपल्या देशाला आशा दिली, भारत 2020 साली महासत्ता होईल. भले तो महासत्ता झाला नसेल, पण आपल्याला दिशा नक्कीच दिली. त्या दिशेला भारत वाटचाल करतोय आणि या जगाच्या पाठीवरचा सर्वात लोकशाही राष्ट्रप्रधान म्हणून हे भारत राष्ट्र घडलं जातं. त्याचं फार मोठं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. म्हणून प्रत्येक क्षेत्राकडे डोळसपणाने जर पाहिलं तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला मानवतेचा दीपस्तंभ म्हणून आपल्या लक्षात येते. कृषी क्षेत्रापासून, उद्योग क्षेत्रापासून, वैद्यकीय क्षेत्रापासून, सांस्कृतिक क्षेत्रापासून, शैक्षणिक क्षेत्रापासून, त्यांचा शाळेचा पहिला दिवस आज आपण विद्यार्थी प्रवेश दिवस म्हणून साजरा करतो. म्हणजे विद्यार्थ्यांच्या दिशेला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपण विद्यार्थ्यांसमोर ठेवतो. मी तर म्हणेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेवढी आठवण वर्षात अनेक वेळा होते, एवढी मोठी आठवण कोणत्याच महामानवाची नाही. मग आता संविधान दिन आला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्यार्थी प्रवेश दिवस आला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 14 एप्रिल आले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महापरिनिर्वाण दिन. ह्या देशानं एवढी मोठी अंत्ययात्रा कोणत्याच महामानवाची आजपर्यंत पाहिली. असंख्य लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू, म्हणून मी मगाशी सांगितलं, हे वैभव मृत्यूनंतर प्राप्त त्यांना झाले. हयातभर ज्यांनी हार अपेक्षा भोगल्या, सहन केल्या, त्यांना वैभव प्राप्त होण्यासाठी मृत्यू पाहावा लागला. एवढी मोठी अंत्ययात्रा जगाच्या पाठीवर किंवा आपल्या देशाच्या पाठीवर दुसरी कोणत्याच महामानवाची होती. असा हा महान तर्ककार, मला ती आठवण आवर्जून तुम्हाला सांगायची वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे कायदे पंडित होते, एवढे मोठे महान तर्ककार होते की जेव्हा ते न्यायालयामध्ये एखाद्या विषयावर आपला न्यायनिवाडा करत होते त्यावेळेस वकील तर उपस्थित असायचेच सर, परंतु न्यायाधीश मंडळी येऊन त्यांचा तर्क ऐकायला बसायचे. विचार करा, न्यायाधीश मंडळी की ज्यांना वेगवेगळ्या विषयावर भविष्य काळामध्ये न्यायनिवाडा द्यावा लागेल, अशी मंडळी त्यांचा तर्क ऐकण्यासाठी उपस्थित असायची. एवढे मोठे महान तर्ककार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं जायचं. हे आपण येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडे आणि समाजाकडे आपण डोळसपणाने नेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेचा दीपस्तंभ, वेगवेगळ्या पैलूतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने आम्हाला आदर्श ठरतायत, कशा पद्धतीने आम्हाला दीपस्तंभ ठरतायत, त्यावर मी माझ्या ज्ञानाच्या आधारे आपणापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला आपण 1 तास वेळ दिला होता. मी बरोबर माझ्या वाणीला पूर्णविराम करत असताना 1 तास 1 मिनिट झालेला आहे आणि दिलेल्या वेळेच्या बाहेर जर गेलो तर मी घटनेचा पाईप ठेवू शकत नाही. सो एकदा आपण जोरदार गजर करूया, त्यानंतर मी माझ्या वाणीला नक्कीच पूर्णविराम देईन. वंदे मातरम, वंदे भारत माता की जय, भारत माता की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. मला सहन केलं आणि सर्वात मोठा अभिनंदन, एक फोन वाजला तो सोडून 1 तासामध्ये कोणाचाही फोन वाजला नाही, यासाठी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. मला 1 तासापासून तुम्ही सहन केलं. पुन्हा एकदा आपल्या या संस्थेच्या आणि शाळेच्या ऋणात राहणं मी प्रसन्न करेन. आमच्या मातृतुल्य प्राचार्य आणि आपण सर्वजण मी पुन्हा एकदा आपला सतशा धन्यवाद देऊन मी माझा शब्द सेतू या ठिकाणी थांबवतो. पुन्हा कधी वेळ मिळाली, पुन्हा कधी संधी दिली, तुम्हाला आवडलं असेल, पटलं असेल तर नक्कीच आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. व्यासपीठावरील आजचे पाहुणे, इतर मान्यवर आणि शिक्षक बंधू भगिनी, सर्वांनी इतकं छान बोलल्यानंतर मी बोलणं म्हणजे सुरेख रांगोळी पुसून टाकण्यासारखं किंवा खराब करण्यासारखं होईल. मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. त्यावरून मी आणि एक मला सांगावंसं वाटतं की तुम्ही आरक्षणाचा मुद्दा जेव्हा सांगितला तर स्त्रियांना जे आरक्षण दिलेलं आहे ही स्त्री जात कायमच बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणात राहील याबद्दल शंकाच नाही. या संबंधात म्हणजे मी आता जे बोलले त्याच्या संदर्भात मी 1-4 ओळी वाचते. फारसं त्यात यमक जुळलेलं नाहीये,
पण मतितार्थ सर्वांनी लक्षात घ्या आणि हे बोलून मी माझे 2 शब्द संपवणार आहे. द्रष्टे विचारत धन्य ज्योतिराव, ज्ञानाचे महत्व ओळखले, ज्ञानगंगा नेती झोपडीपर्यंत अज्ञानाचा अंत केला पूर्ण. ढोंगी लबाडांचे दिवस संपले, सौख्य घरी आले गरिबांच्या. फुले शाहू बाबा ऐतिहासिक जगी यांच्या सम नाही इतके थोर. आदर्शतयांचा मार्ग दाखवतील, सुखा भेटतील नको शंका. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा समारोप शिव दाभाडे सर. महामानव भारतरत्न ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून या ठिकाणी शेवटचा कार्यक्रम आभाराचा संपन्न करत आहोत. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो त्या आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ गावडे मॅडम यांचे. आपल्याला लाभलेले वक्ते श्री राजेश पाटील सर यांची ओघवती वाणी, त्याचप्रमाणे श्रवणी आणि सुश्राव्य असा कठीण वाटणारा विषय, म्हणजे कठीणच वाटतो प्रत्येकाला विषय. बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं इतकं सोपं नाहीये आणि त्या शब्दामध्ये समजून सांगितलं. निश्चितच सर आमच्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे हे मी माझ्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने सांगू इच्छितो. तुमचे विशेष आभार. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आलेले सर्व टीम, सगळ्यांची नावं मी घेत नाही, त्यांची मनापूर्वक विद्यालयाच्या तर्फे आभार व्यक्त करतो. विशेष आभार कुटेरे सर, भोईर सर, की अशा प्रकारची पर्वणी ही आम्हाला वेळोवेळी उपलब्ध होत असते. त्यामुळे त्यांचेही आभार. आणि ते दुर्दैवी आहेत की ज्यांना हे विचार ऐकायला मिळाले नाही असं मी मानतो. या ठिकाणी जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील, आयोजकांचे, संयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. हा एक आपल्या विद्यालयाकडून आपण एक पत्र, आभार पत्र तयार करून देत असतो. ते आभार पत्र माननीय मुख्याध्यापिका सरांना देतील, राजेश पाटील सरांना देतील अशी विनंती करतो.